श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, नरसोबाची वाडी भगवान दत्तात्रेयांचे भव्य मंदिर तिथे उभे आहे. गुरुदेवांच्या पवित्र पादुका, निर्गुण पादुका तिथे आहेत, मूर्ती नाही. तर मंडळी, नरसोबावाडीचं जे महात्म्य आहे गुरुदेवांच्या पादुकांचं, ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्या भूमीमध्ये प्रत्यक्ष गुरुदेवांनी केलेले 2 चमत्कार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे चमत्कार ऐकल्यानंतर आपल्याला जीवनामध्ये एकदा तरी नरसोबाच्या वाडीला जाण्याचा मोह आवरणार नाही. आणि म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण पहा मंडळी. त्याचबरोबर आम्ही एक मंत्र सांगणार आहोत, जो मंत्र संपूर्ण ऐकल्यास तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल गुरुदत्त घडवतील. तर मंडळी, औदुंबर क्षेत्री चातुर्मास संपून श्री गुरु कुरुंदवाडीजवळील कृष्णा आणि पंचगंगा या 2 नद्यांच्या संगमाच्या जवळील औदुंबर वृक्षाखाली तपश्चर्येला गुरु बसले. आणि तेथूनच मंडळी अगदी जवळच असलेले अलाज नावाचे गाव, आणि त्या गावात एक ब्राह्मण राहत होता. हा ब्राह्मण अतिशय गरीब होता, परंतु तो प्रामाणिक होता. तो दररोज सकाळी उठायचा, आंघोळ वगैरे करायचा, देवाचं नामस्मरण करायचा आणि आपल्या पोटापाण्यासाठी कोरडी भिक्षा मागण्यासाठी अगदी जवळ असलेले शिरोळ नावाचे गाव, या गावाकडे तो जात असत. तो दररोजचा नियमच होता. आणि त्या गावामध्ये जाण्यासाठी एक पायवाट होती, आणि त्या पायवाटेच्या तिथेच गुरुदेव औदुंबराच्या खाली तपश्चर्येला बसले होते. तो गुरुदेवांच्या पायाजवळ अगदी नतमस्तक व्हायचा प्रामाणिकपणे, आणि मग तो पुढे भिक्षा मागण्यासाठी जायचा. असा त्याचा दररोजचा नियम होता. वर्षामागून वर्ष लोटली गेली, बरेच दिवस निघून गेले, आणि एके दिवशी तो ब्राह्मण गुरूंच्या पाया पडला. आणि त्यावेळी गुरूंनी विचारले की, हे भूदेवा, आम्ही येथे देवांच्या पादुका स्थापन करणार आहोत. आपण या ठिकाणी पूजा करण्यासाठी राहणार का? हे शब्द ऐकून भैरव भटजी भयभीत झाला. आणि गुरु दत्तात्रेयांना तो म्हणाला, महाराज, माझे वय जवळजवळ 80च्या आसपास आहे. हा भाग दुर्गम आहे. या ठिकाणी पोटापाण्यासाठी काही सुद्धा सोय नाही, आणि त्यात माझे हे दारिद्र्य. तेव्हा आपण एक काम करा गुरुदेव, आपण तरुण एखादा व्यक्ती पहा आणि त्याला या ठिकाणी सेवेला ठेवा, आणि मला जमेल अशी सेवा गुरुदेव मला द्या. त्यावर गुरुवर्य म्हणाले की, हे भूदेवा, एवढी कसली भीती मनात? आणि ही भीती बाळगू नका. आपण तुम्हाला सुख लाभेल अशी सेवा मी आपणास तुम्हाला सांगतो. या पवित्र स्थानी निर्गुण पवित्र पादुकांची स्थापना करणार आहोत आम्ही. त्याची नित्य आराधना केल्याने सर्वांना इच्छित फळ मिळेल. की ज्याप्रमाणे हा जो औदुंबर वृक्ष आहे तो सदा बहरलेला आहे, गोड फळं आहे त्याला, आणि त्याचप्रमाणे आणि तुमचा वंशही याच औदुंबराप्रमाणे बहरेल. त्या ठिकाणी गुरुदेवांनी सांगितले त्या ब्राह्मणाला, आपणास एक पुत्र प्राप्त होईल, आणि त्याला 4 पुत्र होतील, आणि त्यांच्या 4 पुत्रांना अजून 4 पुत्र प्राप्त होतील. आणि त्या ब्राह्मणाला सांगितले गुरुदेवांनी की, तुमची वंशवेल आहे ती 4 पटीने वाढेल, आणि या निर्गुण पादुकांची सेवा या तुमच्या वंशजांकडून घडेल. तरी आपण या मनोहर पादुकांचे पुजारी आपण व्हा, अशी आमच्या मनाची इच्छा आहे. आम्ही सांगतो ते ऐका, यात तुमचं कल्याण आहे. श्रीहरी तुम्हाला कधी काहीही कमी पडून देणार नाहीत. आणि याच ठिकाणी धातू सोडून पाषाणाच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत, आणि त्यामुळे तिथे द्वेष आणि निंदा असणार नाही. त्या कोणाकडे काहीही मागणार नाहीत. या पादुकांच्या पूजनाने धर्म, अर्थ, मोक्ष आणि काम हे 4ही पुरुषार्थ या भक्तांना, जे यांची सेवा करल त्यांना प्राप्त होतील. त्यामुळे तुम्ही देवाची आज्ञा मानून या मनोहर पादुकांचे सेवेकरी व्हा. तर मंडळी, अशा प्रकारे गुरूंनी आपल्या मनोहर पादुकांची स्थापना या ठिकाणी केली. आणि गुरु पुढे धर्मस्थापनेसाठी आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी पुढे नदी तीरावरून अदृश्य झाले.
आणि याच ठिकाणाहून मंडळी गुरु गाणगापूर स्थानी गेले आणि आज त्याच स्थानाला नरसोबाची वाडी म्हणून ओळखले जाते. अशी ही पुण्यभूमी. मंडळी आजही या ठिकाणी जी पुजाऱ्यांची घरं आहेत ती भैरव भटांचे वंशज आहेत आणि गेली 600 वर्ष गुरु त्यांच्याकडून सेवा करून घेत आहेत. तर मंडळी श्री नरसोबाची वाडी हे 1.5 किलोमीटरचं अंतर लांब रुंद क्षेत्रफळाचं आहे. कृष्णा पंचगंगा या 2 नद्यांच्या संगमावर वसलेलं परमपावन दत्तक्षेत्र. तर मंडळी या दत्त मंदिरापुढे काळ्या पाषाणाचा दगडाचा घाट आहे आणि 12माही कृष्णा पंचगंगा संतपणे वाहत आहेत. असं मनमोहक दृश्य या ठिकाणी आहे. आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला स्वर्ग सुखाचा आनंद प्राप्त होतो. गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर आणि या ठिकाणी मनोहर पादुकांची जी पूजा आहे ती त्रिकाल पूजा होते, आरती होते, महाअभिषेक होतो आणि या ठिकाणी मंडळी पालखी सेवा रोज पहाटेपासून प्रहर रात्रीपर्यंत चालू राहते. तर मंडळी दत्त महाराजांना अत्यंत प्रिय असलेल्या श्री नारायण स्वामींच्या मंदिरात पालखीत एक उत्सव मूर्ती आहे आणि त्याच ठिकाणी मंडळी श्री क्षेत्री गोपाल स्वामी, मौनी स्वामी यांची समाधी मंदिरे आहेत आणि पुढेच मंडळी श्री रामचंद्र महाराजांची जिवंत समाधी मंदिर आहे. अगदी जवळ आहेत त्या ठिकाणी. आणि याच समाधीच्या पुढच्या बाजूस राम भक्त हनुमानांचे मंदिर आहे. आणि मंडळी या ठिकाणी भव्य असं मंदिर कोणी बांधलं तर मंडळी या ठिकाणी सांगितलं जातं की हे मंदिर आदिलशहाने बांधलं, कारण या ठिकाणी मंडळी आदिलशहाच्या मुलीचे डोळे गेले होते, दिसत नव्हतं. तर काही लोकांनी सांगितले की तुम्ही नरसोबाच्या वाडीला जा आणि गुरुदेवांच्या पायाशी तिथे जाऊन नतमस्तक व्हा. आणि मंडळी या ठिकाणी आल्यानंतर आदिलशहाच्या मुलीचे डोळे परत आले होते, म्हणून त्याने हे मंदिर बांधले असेही काही ठिकाणी सांगितले जाते. आणि मंडळी त्या ठिकाणी दत्त संस्थांनी बांधलेली एक धर्मशाळा आहे आणि त्या ठिकाणी सप्ताह पारायण, पूजा, यज्ञ, याग करण्यासाठी जी व्यवस्था आहे ती पुजारी आपल्याला त्या ठिकाणी करून देतात. तर मंडळी अशा परमपुण्य पवित्र स्थानाचे दर्शन घेण्यासाठी म्हणजेच नरसोबावाडीला जाण्यासाठी आपल्याला कोल्हापूर, मिरज या ठिकाणाहून आपल्याला गाड्या मिळतात. रेल्वेने जायचं असेल तर आपण कोल्हापूरला जा. कोल्हापूरहून आपल्याला बस त्या ठिकाणी जाण्यासाठी मिळतात. तर मंडळी दत्तगुरूंनी केलेला आणखीन एक चमत्कार आपण इथे पाहणार आहोत. नदीच्या काठावर असणारं अमरापूर नावाचं गाव आणि या अमरापूर नावाच्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण खूप गरीब होता, परंतु तो भगवंताची सेवा करणारा होता. तो दररोज सकाळी उठायचा, आंघोळ करायची, भगवंताचं नामस्मरण करायचं आणि आपल्या पोटापाण्यासाठी शेजारच्या गावामध्ये तो कोरडी भिक्षा मागण्यासाठी जायचा. असेच दिवसामागून दिवस चालले होते. मंडळी एखादा दिवस असा यायचा की त्या ब्राह्मणाला काहीच भिक्षा मिळायची नाही, परंतु तो ब्राह्मण नाराज कधी होत नव्हता. भगवंताची इच्छा म्हणायचा आणि पुन्हा तो माघारी घरी यायचा. परंतु घरी आल्यानंतर या ब्राह्मणाच्या घराच्या समोर एक घेवड्याचा वेल होता. त्या वेलाला कायमच्या शेंगा असायच्या, म्हणजे वर्षभर त्याला शेंगा यायच्या. तो ब्राह्मण त्या घेवड्याच्या शेंगा तोडायचा आणि भाजी करून तो खायचा आणि आनंदात राहायचा. असे करता करता बरेच दिवस चालले होते आणि मंडळी एक दिवशी गुरुदेव त्या ठिकाणी आले या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी. आणि त्याच दिवशी मंडळी या ब्राह्मणाला कुठलीच भिक्षा मिळाली नव्हती. स्वतः देव आले, म्हणजे त्याच्याकडं काहीही नव्हते. त्याच्या बायकोनं घेवड्याचा जो वेल होता त्याच्या शेंगा आणल्या आणि त्याची सुंदर अशी भाजी बनवली आणि गुरुदेवांना त्या ठिकाणी दिली. आनंदाने गुरुदेवांनी ती खाल्ली आणि जाताना गुरुदेवांनी तो घेवड्याचा वेलच उपटून टाकला आणि नदीमध्ये फेकला. त्या ब्राह्मणाच्या बायकोला वाटले की गुरुदेवांनी असं का बरं केलं, परंतु मंडळी तो ब्राह्मण हुशार होता. तो भगवंताची सेवा करणारा होता. तो
तो बोलला आपल्या बायकोला की भगवंताची इच्छा आहे. गुरुदेव तर तिथून निघून गेले, परंतु या ब्राह्मणानं आणि त्याच्या बायकोने हा जो वेल उपटला होता त्याचं मूळ जागेवरती राहिलं. ते मूळ ते काढायला लागले, खोदायला लागले म्हणजे. आणि त्याच ठिकाणी मंडळी त्या घेवड्याच्या वेलाच्या मुळाशी एक सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा त्या ठिकाणी सापडला आणि ब्राह्मणाची त्या ठिकाणी सर्व गरिबी नष्ट झाली आणि ब्राह्मण श्रीमंत झाला. आणि तो ब्राह्मण गुरुदेवांचं नामस्मरण करू लागला. तर विचार करा मंडळी, भक्तांसाठी देव काय करतात. आणि म्हणूनच मंडळी, जीवनामध्ये एकदा तरी तुम्ही नरसोबाच्या वाडीला जा आणि त्यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घ्या. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम परब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः. 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 ओम परब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः.
ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। 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 ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः।